मी 14 महिने झाले इथं दुबईमध्ये राहते, पण बोटाव मोजण्या इतकं वेळीच मी बुर्ज खलिफा बघायला गेली असेल. मी पहिल्यांदा दुसऱ्यांदा गेले ना, तेव्हाच माझी एक्साइटमेंट पूर्ण संपली होती. तुम्हाला माहितीच आहे, जी दुबईमध्ये राहतात या गोष्टीला रिलेट करू शकतात. पहिल्यांदा आपल्याला असतं की हां, मी बुर्ज खलिफाला जाईल किंवा इकडे जाईल, तिकडे जाईल, फोटो काढेल, हे करेल, ते करेल. पण 1-2 वेळा बघितल्यानंतर ना पूर्ण एक्साइटमेंट जाते. मला जरी एक्साइटमेंट नसली तरी गौरीला होती, कारण ती पहिल्यांदाच चालली होती. तिच्यासाठी आम्ही गेलो. आणि पहिल्यांदा आम्ही दुबई मॉलमध्ये गेल्यावरती तुम्हाला माहितीच आहे, दुबई मॉल इतका मोठा आहे की एका टाईममध्ये आपण पूर्ण म्हणजे चालू शकतच नाही, इम्पॉसिबल आहे ही गोष्ट. त्यामध्ये पण हे असे डिव्हायसेस आहेत जे आपलं वरदानच म्हणायला हवं, कारण त्यामध्ये आपल्याला ॲटलिस्ट समजते तर की आपण कुठे आहोत, की आपल्याला कुठं जायचं आहे, राईट जायचं आहे, लेफ्ट जायचं आहे, कुठून बाहेर निघायचं आहे. जर हे नसतं तर कोणीच बाहेर येऊ शकलं नसतं. मी तर नाही येऊ शकले असते, मी तिथंच राहिली असते. पण त्या टायमिंगला खरंच वॉटर फाउंटन बंद होतं, त्यामुळे तिला दाखवता आलं नाही. पण मला वाटतं की अजूनही 2 महिने झालं तरी ते बंदच आहे, कारण त्याचं काहीतरी काम चालू आहे.